नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणेस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वातव्याधी आणि वातव्याधींमध्ये खास करून संधिवात। संधिवातामध्ये आपल्याला माहितीच आहे अर्थातच गुडघेदुखी ही सगळ्यात कॉमनली आढळणारी समस्या आहे, पण गुडघेदुखी बरोबरीनेच मणक्यांचे आजारही आपण आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून चर्चेला घेतलेले आहेत आणि ह्या सर्व वातव्याधींवरती आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ठोस उपचार असे उपलब्ध नव्हते मॉडर्न मेडिसिनमध्ये, पण आयुर्वेदाकडे आज संपूर्ण जग एक आशेचा किरण म्हणून बघते ह्या सर्व प्रकारच्या वातव्याधींसाठी। आणि म्हणूनच अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये वातव्याधी म्हणजे संधिवात, गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांवरती श्री विश्वामृत चिकित्सा असा विषय आपण आजच्या कार्यक्रमात चर्चेला घेतलेला आहे। आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरींचा अवतार असणारे असे वैद्य समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांची। नमस्कार सर। नमस्कार। वैद्य समीर गोविंद जमदग्नी गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ हे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। खास करून आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित अशी श्री विश्वामृत चिकित्सा ह्याची निर्मिती करण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे ह्या सर्व असणाऱ्या चिकित्सेचा लाभ ह्या सर्वसामान्य रुग्णांपर्यंत अहोरात्र पोहोचवण्याचा ध्यास घेतलेले वैद्य समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। आपण या ठिकाणी श्री विश्वामृत चिकित्सालयाची या ठिकाणी एक छोटीशी एव्ही बघतोय। या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी श्री विश्वामृत चिकित्सा ही सर्व प्रकारच्या रोगांसाठी आज एक वरदान आहे। आणि विविध प्रकारचे आजार, मग त्याच्यामध्ये पोटविकार आहेत, मणक्यांचे आजार आहेत, संधिवात आहे, श्वसनाचे आजार आहेत, कॅन्सर सारखा दुर्धर आजार आहे, ह्या सर्व आजारांवरती आज एकत्रितपणे एका छताखाली श्री विश्वामृत चिकित्सालय पुणे हा मुख्य दवाखाना आपण बघतोय। सिद्धी प्लॅटिनम सदाशिव पेठेमध्ये असणारा हा मुख्य दवाखाना आहे पुण्याचा, पण याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये 4 ठिकाणी शाखा आहेत, अरण्येश्वर, सिंहगड रोड आणि इतर ठिकाणी सुद्धा आज श्री विश्वामृत चिकित्सालय कार्यरत आहे। खास करून पुण्याबरोबर मुंबईमध्ये सुद्धा आज विश्वामृत चिकित्सालयाच्या शाखा आहेत। आणि ह्याच्या व्यतिरिक्त बार्शी या ठिकाणी नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटल जे कॅन्सर साठीचं हॉस्पिटल आहे, या ठिकाणी खास आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे उपचार हे वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जातात। खास करून कॅन्सरवरील उपचार हे दिले जातात, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं। आपण या ठिकाणी एव्ही बघितली। एकंदरीतच आजच्या आपल्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो मात्र वातव्याधींशी रिलेटेड आहे। आपण त्याच्याविषयी आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत। सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात आपलं। आज आयुर्वेदाला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळते आणि ही जी प्रतिष्ठा मिळते याचं बरंचसं श्रेय आपल्याला जातं, कारण आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतांवरती आधारित श्री विश्वामृत चिकित्सा आणि अर्थातच ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पंचकर्म आहे, औषधीकरण आहे, औषधोपचार आहेत, ह्या सगळ्यांचा उहापोह आपण कार्यक्रमात पुढे करणार आहोतच। पण हे विविध प्रकारचे दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात तर कशा रीतीने एकंदरीतच बघण्याचा दृष्टिकोन असतो ह्या रुग्णांकडे, काय सांगता येईल या विषय मला? प्राधान्यतः जेव्हा वातव्याधीचा आपण विचार करतो त्यावेळेला खाणं पिणं वागणं जे आहे ते प्रत्येक आजारासाठीच रुग्णांचं बघायला लागतं, परंतु तरीसुद्धा आयुर्वेदाच्या पद्धतीने जेव्हा आपण निदान करत असतो त्यावेळेला त्या रुग्णाची प्रकृती काय आहे आणि त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे जे आजार आहेत ते त्याच्या कोणत्या खाण्यापिण्या आणि वागण्यातून उत्पन्न झालेले आहेत हे पहिल्यांदा बघितलं जातं। आणि दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न या पद्धतीने ती परीक्षा केली जाते। त्या स्पर्शनाचा एक भाग म्हणून जी आहे ती नाडी परीक्षा असते, हे पाहिलं जातं। आणि त्या अनुरोधाने मग बस्ती चिकित्सा, पथ्याचा विचार, अग्निकर्म करायचं का जलोकावचारण करायचं, इतर सगळ्या बाबींचा आपण त्यासाठी विचार करत असतो। आपण एक या ठिकाणी नाडी परीक्षेची छोटीशी क्लिप बघूया की कशा रीतीने नाडी परीक्षेचं महत्त्व श्री विश्वामृत चिकित्सेमध्ये अधोरेखित केलेलं आहे। सर, काय सांगता येईल? आता ही नाडी परीक्षा जी चालली आहे ही नाथ संप्रदायीन अशी नाडी परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये दोष तर समजतो शरीरातला आणि त्याच्याबरोबर औषधं जी आहे ती सुद्धा वैद्याला ऋतंभरा प्रज्ञेच्या हिशोबाने समजायला लागतात। म्हणजे याच्यामध्ये वैद्याच्या बुद्धीचा भाग जो आहे त्याच्या पर्याय जाऊन वैद्याचं हृदय आणि रुग्णाचं हृदय हे जे सांधलं जातं नाडी बघत असताना त्यांनी त्या रुग्णाच्या शरीरामध्ये कोणती विकृती कोणत्या स्थानामध्ये आहे हेही समजतं आणि त्या अनुरोधाने जी औषधं आहेत आतली इंट्युशननी येणारी ती समजायला सुरुवात होते। हा याच्यातला ह्या नाडी परीक्षेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे याच्यात वात पित्त कफ हे तर समजतातच, आजार कुठं आहे हेही समजतं आणि त्या अनुरोधाने काय केलं किंवा कोणती औषधं दिली किंवा कर्म केली तर रुग्णाची चिकित्सा ही फलदायी होऊ शकते हे आपल्याला याच्यातनं समजू शकतं। येस, आणि हे खरोखर नाडी परीक्षा हे एक जसं डॉक्टरांनी आपल्याला आता सांगितलं की रुग्ण आणि वैद्य ह्यांचा कुठेतरी एक कनेक्शन, एक कुठेतरी तो म्हणूया संयोग, एक कुठेतरी ती एक जाणीव निर्माण होणं आणि त्यातूनच कदाचित
कदाचित त्या आजारावरती एक उपचार म्हणूया, उपचार पद्धती किंवा उपचार मिळणं हा खरोखर एक अनुभूतीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, कारण आपण आपल्या चिकित्सा पद्धतीमध्ये आयुर्वेदाबरोबरच अध्यात्माची ही सांगड घातलेली आहे आणि मला थोडंसं त्याच्याविषयी जरूर ऐकायला आवडेल की आपण अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता आयुर्वेदाचं. सर्वसामान्यांसाठी सुद्धा आयुर्वेदाचं प्रशिक्षण आज श्री विश्वामृत चिकित्सालय ठिकाणी उपलब्ध आहे. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबरही बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. आयुर्वेदाविषयी कुठल्याही पद्धतीची आपल्याला माहिती हवी असेल, प्रशिक्षण हवं असेल, खास आयुर्वेदाचे विद्यार्थी जर का आमचा कार्यक्रम बघत असतील तर आपल्याला आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना खास मोफत प्रशिक्षण आहे श्री विश्वामृत चिकित्सालयातर्फे दिलं जाणारं. पण केवळ आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा आज आयुर्वेदाची जाणीव करून देण्यासाठी, माहिती करून देण्यासाठी आज श्री विश्वामृत चिकित्सालय आणि वैद्य श्री समीर गोविंद जमदग्नी कार्यरत आहेत, हे मी आवर्जून सांगतो या कार्यक्रमाद्वारे. पुन्हा एकदा वातव्याधींकडे जाऊया आपण. आज वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी आपल्याला दिसतात, पण एकंदरीतच आपल्या भारतीय समाजामध्ये गुडघेदुखी हा एक मोठा म्हणूया आजार संत्रस्त झालेले रुग्ण आपल्याला दिसतात संधिवाताच्या रुग्णांमध्ये, आणि मणक्यांमध्ये आपल्याला स्लिप डिस्क किंवा सायटिका सारखे रुग्ण दिसतात. सर्वप्रथम संधिवाताची थोडीशी चर्चा करूया आपण. संधिवात कुठकुठच्या प्रकारचा आहे आणि आज काय दृष्टिकोन आहे? बरोबर आहे. इथं असं आहे की आपण संधिवात, आमवात किंवा वातरक्त किंवा सांध्याची संबंधित कोणतीही घटना जर बघितली ना तर त्यामध्ये रुग्णाला सांधे दुखायला लागले की तो संधिवात असं म्हणतो, परंतु त्याचं आयुर्वेदिक निदान हे भिन्न भिन्न असू शकतं. म्हणजे मला इथं सांगायला जास्ती बरं असं वाटतंय की समजा एखाद्या माणसाला चिकनगुनिया झालेला आहे तर तो डासातून उत्पन्न झालेला, डासाच्या दंशातून उत्पन्न झालेला आजार आहे आणि त्याची ट्रीटमेंट ही जी आहे ती ज्वरासारखी किंवा तापासारखी व्यवहारात दिली जाते. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की डास चावल्यानंतर त्याच्या दंशाने उत्पन्न झालेली ती गुडघेदुखी आहे, सांधेदुखी आहे, आणि प्रत्येक सांध्यांच्या वरती येणारा जो परिणाम आहे तो मग महायोगराज गुगुळ अशी वाताची औषध देऊन त्याचा परिणाम येत नाही. त्याच्यासाठी आगधतंत्र नावाचा एक वेगळा भाग जो आहे तो आयुर्वेदानं सांगितलेला आहे. आणि विषाची चिकित्सा, तिथं नांगीच्या विषाची चिकित्सा करायला लागते. तर रुग्ण सांगताना आपल्याला सांगणार आहे की सांधे दुखत आहेत, परंतु वैद्याने हे निदान करणं गरजेचं आहे. असं बऱ्याच वेळा होतं की उंदीर किंवा चिचुंदरी वगैरे चावलेली असते आणि संधिवात, आमवात किंवा वातरक्तासारखी लक्षणं येतात, तर त्या रुग्णाचं निदान हे मूषक विष दंशजन्य संधिवात असं असतं आणि साध्या संधिवाताची ट्रीटमेंट तिथं उपयोगी पडत नाही. बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो आणि त्यामुळे गुडघेदुखी असते, तर अशा लोकांना बीपीची औषध दिली की ती गुडघेदुखी थांबणार असते. त्यामुळे रुग्ण सांगताना हे सांगणारे त्याचं लक्षण काय आहे ते, पण ते व्हरायटीने वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेदाने बघितलेलं आहे. म्हणजे आता नुसतं कंबर आणि पाठ दुखणं हे लक्षण जे आहे ते आयुर्वेदाने जवळजवळ 34 ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो आजार वेगळा आहे, वातव्याधी नाही आहे. तर त्याची चिकित्सा करत असताना वातव्याधीचा विचार करायला लागतो आणि त्या रुग्णाच्या शरीरात असलेला इतर जो कोणता आजार आहे त्याची चिकित्सा जर झाली किंवा उपचार झाला तर त्या रुग्णाला पूर्णतः बरं वाटतं. फक्त पेन किल करायचं असा आयुर्वेदाचा विचार याच्यामध्ये, होलिस्टिक अप्रोच आयुर्वेदाचा जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजार मुळापासून बरा करणं हे एक आपण म्हणूया ध्येय घेऊन आयुर्वेद काम करतं आणि खरोखर म्हणजे की ही एक खरोखर म्हणूया की रुग्णांसाठी वरदान अशी चिकित्सा आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्याबरोबर सर पंचकर्म पद्धतींचा पण काही वापर होतो का? आता गुडघे वगैरे दुखत असताना जानू बस्ती नावाचा एक बस्तीचा प्रकार असतो आणि त्याच्यामध्ये आपण गुडघ्याच्या भोवती आळं तयार करतो उडदाच्या डाळीचं आणि त्याच्यामध्ये विशेष औषधांची तेल जी आहे ती घातली जातात. तर त्वचेच्या ठिकाणी असलेले जे पित्त आहे ते त्या तेलाचं पचन करून त्याचा सांध्यांच्यापर्यंत परिणाम येतो. हे तेल किती चोळल्यानंतर कुठंपर्यंत जातं हे आयुर्वेदाने उल्लेख करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे रोज जर अंगाला तेल लोक लावत असतील तर ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात जो आपण बघतो तो, किंवा रक्तातलं आणि कॅल्शियमचं प्रमाण जे हाडातलं आहे ते कमी होणं, हा जो आत्ताचा आजार आहे ना तो व्यवहारात दिसणारच नाही, इतकं अभ्यंगाचं महत्त्व भरपूर मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा एखाद्या माणसाने चुका करून त्याच्या गुडघ्यामध्ये अशी संवेदना उत्पन्न झाली की वेदना आहेत आणि त्या जर दुरुस्त करायच्या असतील तर हा जानू बस्ती जो आहे तो खूप उत्तम पद्धतीचं काम करतो. ह्याच्यावर पोटात औषध देणं, इतर बस्ती ट्रीटमेंट करणं, या इतरही गोष्टी आपण करू शकत असतो. पण स्थानिक चिकित्सा जी तेलाच्या साहाय्याने केली जाते ती प्रत्येक रुग्ण परत्वे तेल बदलून त्या पद्धतीने आपण त्याचा उपचार करू शकतो. ओके, म्हणजे की ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आत्ता सांगितलीत की जानू बस्तीच्या बरोबरीनेच रुग्णाचा विचार करून त्याची अभ्यंतर चिकित्सा करणं किंवा आतून सुद्धा त्याला औषधी देणं किंवा त्याच्याच बरोबरीने इतरही ज्या काही आज औषधोपचार सांगितले ते करणं अतिशय महत्त्वाचे आहेत. संधिवाताच्या अँगलने या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सर ही आहे की श्री विश्वामृत चिकित्सालय स्वतःची औषधं वेगळी निर्माण करतं. काय कारण आहे ह्याच्या मागे? आता काय त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या ताज्या वापरतो.
आणि त्याच्यामध्ये ही एक वनस्पती एक रान शेराचा प्रकार आहे. याला काही जण सोम असंही म्हणतात. महाराष्ट्राच्या बऱ्याच प्रांतामध्ये, नगर प्रांतामध्ये किंवा खंबाटकीच्या घाटामध्ये वगैरे ही वनस्पती मिळते. आणि जवळजवळ 70 ते 80 पद्धतीची सांधेदुखी जी आहे त्याची कारणं मगाशी सांगितली तेवढी अनंत असू शकतात, पण त्यातली 70 ते 80% कारणं ही एकटी वनस्पती जी आहे ती कव्हर करू शकते. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या बाडामध्ये किंवा जुन्या वैद्यांच्या परंपरेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापरल्या जात होत्या. तर काही ठराविक अन्नाचं पथ्य पाळून वात रक्तासारख्या किंवा आम वातासारख्या आजारामध्ये मीठ जर पूर्ण बंद केलं, ज्याला आम्ही निर्लवण पथ्य असं म्हणतो, तर त्या रुग्णाच्या शरीरातला आजार हा पहिल्या 15 दिवसामध्येच कमी यायला लागतो. वेदना कमी व्हायला लागतात, स्टिरॉइडचा डोस आपोआप आपल्याला टेपर करता येतो. आणि फक्त ह्या वनस्पतीच्या सहाय्याने तर 61 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रुग्णाला उपशम मिळतो. मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट होती जी आपण आता सांगितली. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून संधिवातामध्ये असणारी गुडघेदुखी आणि त्याचबरोबरीने मणक्यांच्या आजारांसाठी श्री विश्वामृत चिकित्साविषयी आणि साक्षात धन्वंतरीचा अवतार असणारे वैद्य श्री समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की संपूर्ण जग आज आयुर्वेदाकडे आशेचा किरण म्हणून बघतंय, खास करून दीर्घकालीन आजारांसाठी, ज्याच्यामध्ये आमवात संधिवातासारखे आजार आहेतच, पण त्याच्या बरोबरीने इतरही विविध प्रकारचे दीर्घकालीन आजार, मग त्याच्यामध्ये पोटविकार असो, श्वसनाचे त्रास असो, दम्यासारखा आजार असो, स्किन डिसीज, त्वचा विकार आहेत, कॅन्सर सारखा दुर्धर आजार आहे. आज या सर्व आजारांवरती आयुर्वेद चिकित्सा एक प्रभावी उपचार ठरत आहेत. आणि मला श्री विश्वामृत चिकित्सालयाद्वारे आज केवळ आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठी आयुर्वेद हे ब्रीदवाक्य घेऊन श्री विश्वामृत आयुर्वेद आज काम करत आहे. पुणे या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी, पुण्यामध्ये श्रीदी प्लॅटिनम सदाशिव पेठ या ठिकाणी मुख्य दवाखाना आहे, त्याचबरोबर मुंबईतही शाखा आहे विश्वामृत चिकित्सालयाची. आणि आपण आजच्या कार्यक्रमात माहिती घेत आहोत खास करून वातव्याधींविषयी, म्हणजे संधिवात, गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांविषयी. सर, आपण आता आम्हाला सांगितलं की वनस्पती म्हणजे एकच वनस्पती केवळ 60-70% दुखणं बरं करू शकते संधिवाताचं वेगवेगळ्या. अजून काही आम्हाला माहिती देता येईल का? इथं दुसरी एक अमरकंद नावाची वनस्पती आहे, ही भीमाशंकरच्या जंगलामध्ये मिळते. हिचा आकार जर बघितला तर पाठीच्या मणक्यासारखा आहे. आणि आयुर्वेदात पुरुषोत्तम लोकसंहिता असा एक सिद्धांत आहे, जे ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडामध्ये आहे, जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. तर हिचा आकार लक्षात घेता संधिवातासाठी, आमवातासाठी ही वनस्पती वापरण्यापेक्षा पाठीच्या मणक्यांच्या आजारासाठी ही वनस्पती आपण खूप वेळेला वापरलेली आहे. तर ही बल देणारी अशी वनस्पती आहे, वात शमन करणारी आहे. आणि बदामाबरोबर हिचा क्षीरपाक किंवा दुधामध्ये शिजवून जर ती घेतली गेली तर पाठीच्या मणक्याशी संबंधित ज्या वेदना आहेत, ज्या वयवर्ष 35 ते 65च्या दरम्यानी लोकांना होतात, त्याच्यासाठी हिचा खूप चांगला उपयोग होतो. दुसरी हे एक गारबीज नावाची वनस्पतीची बी आहे. हिची वेल असते, समुद्राच्या काठी उत्पन्न होते. आणि हे गारबीज आहे ते उगाळून पोटामध्ये जर लावलं, ह्याला जंगली चिंचोका असं सुद्धा मराठीमध्ये म्हटलं जातं. तर गुडघ्याच्या तक्रारींसाठी 40% गुडघ्याच्या दुखण्याच्या तक्रारी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करता येतात. तिसरी एक वनस्पती आहे, याला मुरुवेण्णा असंही म्हणतात, किंवा या हाडं मोडलेली असताना उपयोगी पडणारी वनस्पती आहे. आणि कुठलाही मिनिस्कस स्टॉन जर झालेला असेल गुडघ्यामध्ये किंवा इतर काही गुडघ्यांच्या मध्ये विकृती असतील, सायनोइड फ्लुइडमध्ये काही विकृती आली असेल, तर ही वनस्पती पोटातही घेता येते आणि त्याचबरोबर ही लेपासाठी किंवा तेलाच्या स्वरूपामध्ये सुद्धा वापरता येते. येस, इथे आपण बघतोय आणि विश्वामृत चिकित्सालयाद्वारे आज विविध औषधांचं निर्माण केलं जात आहे, जे अतिशय म्हणूया आपण आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित अशी औषधे आहेत. पण ह्याच्याच बरोबरीने पंचकर्म केंद्र सुद्धा आणि खास मणक्यांच्या विकारांसाठी कटिबस्ती हा प्रकार दिला. तो मगाशी आपण जानूबस्ती बघितला गुडघेदुखीसाठी, पण कटिबस्ती हा जो प्रकार आहे, सर आम्हाला काय सांगता येईल कटिबस्ती? कटिबस्तीमध्ये काय होतं, कंबर दुखणं आणि पाठ दुखणं याच्यासाठी हा कटिबस्ती, जानूबस्ती किंवा मन्याबस्ती अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे बस्ती वापरले जातात. तर कमरेच्या हाडाच्या वरती जिथं दुखणं आहे अशा ठिकाणी पहिल्यानं उडदाचं पाळं तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये विशिष्ट आयुर्वेदिक औषधी तैलं की ती ज्या प्रकृतीच्या व्यक्तीला जो आजार झालेला आहे त्याच्या अनुरोधाने तयार केलेली असतात. तुम्ही असं एक लक्षात घ्या की पाठीचा मणका दुखतोय एका व्यक्तीचा, तर एक औषध त्याला ज्या व्यक्तीला उपयोगी पडतं तेच दुसऱ्याला आयुर्वेदानुसार उपयोगी पडत नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी वेगळी आयुर्वेदामध्ये बघितली जाते आणि त्या अनुरोधाने ही तैलसुद्धा प्रत्येक वैद्य वेगवेगळी तयार करून वापरत असतो. आणि तसं केलं तरच त्याचा परिणाम उत्तम पद्धतीने दिसू शकतो. तर तसा हा कटिबस्तीचा प्रयोग चाललेला आहे. ह्याच्याच बरोबरीने सर एक विशेष गोष्ट आपण मगाशी सांगितली होती की कार्यक्रमाआधी जेव्हा चर्चा करत होतो की एक अग्निकर्म, कारण आज वैद्य विसरलेत. हा
हा प्रकार, म्हणजे की ही एक आयुर्वेदाची देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो मला वाटतं. हे काय आहे अग्निकर्म? अग्निकर्म ही जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या शलाकांच्या किंवा सळ्यांच्या सहाय्याने केली जाते. त्याच्यामध्ये लोह शलाक असते, ताम्र शलाक असते, रौप्य शलाक असते, सुवर्ण शलाक असते. प्राधान्याने सुवर्ण शलाका जी आहे म्हणजे सोन्याची सळी जी आहे ती गरम करून काही विशिष्ट पॉईंटवरती अग्निकर्म नावाचा प्रकार केला जातो, म्हणजे दग्ध केलं जातं. तर ते करण्याच्याही काही खुणा ठरलेल्या असतात. ज्या ठिकाणी रक्तवाहिनी उडत असते अशा ठिकाणी अग्निकर्म असा एक प्रकार असू शकतो. खूप वेदना, मोस्ट पेनफुल पॉईंट जो आहे त्या ठिकाणी आपण अग्निकर्म करणं असा एक प्रकार त्यामध्ये असू शकतो. आणि अग्नी हा साक्षात वाताला विरोधी आहे आणि शूलम नास्ती विना वातात असं म्हटलेलं आहे. वाताशिवाय शूल असू शकत नाही, म्हणून कोणत्याही वातव्याधीसाठी अग्निकर्म करणं हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. अग्नीचा साक्षात संबंध आल्यानंतर जो झटका शरीराला बसतो त्याचा परिणाम म्हणून तिथली वेदना जी आहे ती तात्काळ कमी येते. नो डाऊट की ह्याच्या बरोबरीने आपल्याला पोटामध्ये सुद्धा औषधं देणं हे गरजेचं असतं, पण तात्कालिक परिणाम हा जो ह्याच्यातला प्रकार आहे तो प्रत्येकाने करून बघण्यासारखा आहे जेव्हा ते आजारी पडतील त्यावेळेला. जरूर, म्हणजे की तत्काळ जर का आराम हवा असेल तरी सुद्धा आयुर्वेदाकडे खास अशा प्रकारची काही गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण तात्काळ आराम मिळवू शकतो. अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत व्याधींविषयी, ज्याच्यामध्ये मणक्यांचे विकार आहेत, स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार आहे किंवा संधिवात, गुडघेदुखी आहे. या सर्व आजारांवरती आज श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये प्रभावी उपचार मिळतात. आपण त्यांचे संपर्कासाठी नंबरही बघतात. कार्यक्रमात पुढे आपण जाणून घेऊया की कशा रीतीने वातव्याधींवरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. संधिवातासाठी खास करून असणारी श्री विश्वामृत चिकित्सा, पण संधिवातामध्ये गुडघेदुखीवरती असणारी श्री विश्वामृत चिकित्सा आपल्याला माहितीच आहे, पण ह्याच्या बरोबरीने मणक्यांचे विकार जे आहेत ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार आहे ह्याच्यासाठी सुद्धा आज श्री विश्वामृत चिकित्सा अतिशय प्रभावी उपचार पद्धती ठरत आहे. ह्याचं कारण असं की संपूर्णतः मूळ आजाराची चिकित्सा श्री विश्वामृत चिकित्सेमध्ये केली जाते. आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित अशी चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये आजार संपूर्णतः नष्ट केला जातो आणि म्हणूनच म्हणूया की ह्या रुग्णांना संपूर्णतः उपशय मिळण्यासाठी ह्या सिद्धांतांवरती आधारित मग ते औषधोपचार असोत, पंचकर्म असो किंवा विविध प्रकारच्या वनस्पती औषधं आहेत. सर ही एक म्हणूया की देणगी आहे सर्व जगाला दिलेली आयुर्वेदाने. ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे जो आपण मगाशी सांगितलं होतं की बऱ्याच प्रमाणात जलौकाचरण किंवा जळवा लावणं, ज्याच्यामध्ये वातरक्तासारखा आजार आहे किंवा गुडघेदुखीसारखा आजार आहे, तर त्याच्यामध्ये ह्याचा उपचार मिळू शकतो का? खूप चांगल्या पद्धतीने होतो. याचं कारण असं आहे की मगाशी जसं आपण बघितलं शूलम नास्ती विना वातात, तसं दूषित रक्त जे आहे ते आपल्या शरीरात वेदना उत्पन्न करतं. मग ती संधिवाताची असू दे किंवा आमवाताची असू दे किंवा इतरत्रची असू दे. तर दूषित रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया जशी आपण पोटात औषध देऊन करतो तसंच त्याच वेळेला आता या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की जळवा लावलेल्या आहेत कमरेच्या बाजूला आणि कमरेतल्या वेदना कमी होण्यासाठी म्हणून आपण त्या जळवा लावलेल्या आहेत. तर जळवानी दूषित रक्त जे आहे ते शोषलं जातं आणि शरीरातल्या साधारण जिथं जळू लावले त्याच्या 1 स्क्वेअर फूट एवढ्या अंतरातलं दूषित रक्त ती जळू शोषून घेते. 5 ते 10 ml एवढंच ती घेते. परंतु ते केल्यानंतर तात्काळ लगेच रुग्णाला असं वाटतं की आता आपल्या वेदनांच्यामध्ये उपशम आहे. आणि सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निकर्मानी पोटामध्येही औषध द्यायची गरज पडते, पण बऱ्याच वेळा असं होतं की जळवा लावल्यानंतर 2 ते 3 वेळेला रुग्णाला इतर औषध द्यायची फारशी गरज पडत नाही, असा बऱ्याच वेळा अनुभव येतो. तर जलौकाचरण ही चिकित्सा जी आहे, ट्रीटमेंट जी आहे ती 10 ते 15 वेळा जर केली गेली तर बऱ्याच रुग्णांना पाठीच्या मणक्यासाठी, गुडघेदुखीसाठी खूप चांगला परिणाम येऊ शकतो. आणि म्हणूनच मला कदाचित असं वाटतं की धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये जळू आहे आणि त्या जळवाचा हात उजवा खाली आहे, म्हणजे ती गरी अशी आहे आणि अमृताचा कुंभ जो आहे तो वरती आहे, म्हणजे अमृतापेक्षा जळू श्रेष्ठ आहे की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. जरूर, आणि खरोखर म्हणूया की एक अमृता समान अशी ही औषधी पद्धती आहे जी आपण आता बघत आहोत. वेगवेगळ्या वनस्पती औषधं पंचकर्माच्या साह्याने आणि ह्या असणाऱ्या एकंदरीतच आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित अशी श्री विश्वामृत चिकित्सा अनेक रुग्णांसाठी आज जीवनदान, वरदान देणारी अशी चिकित्सा ठरलेली आहे. आपण ह्या अनुषंगाने एका रुग्णाचं मनोगत जाणून घेऊया की ह्या एक वयोवृद्ध महिला आहेत, त्यांचं काय मनोगत आहे. श्रीमती शकुंतला हेमाडे, पाषाण, राहणार पुणे येथे राहते. माझे गुडघेदुखीचा खूप दिवसापासून त्रास होत होता. बसताना, उठताना, चालताना त्रास होत होता. त्यासाठी मी वैद्य समीर जमदग्नी यांच्या दवाखान्यात आयुर्वेदिक उपचार सुरू केले. औषधासोबतच अग्निकर्म, लेप लावणे, जळू लावणे हेही उपचार घेतले. आता माझा गुडघेदुखीचा त्रास खूप कमी झाला आहे. आता होतही नाही, चालताना, बसताना, उठताना नाही होत.
आपण बघितलं की सर्वसामान्य रुग्णांना तर आराम मिळालेलाच आहे, पण साक्षात आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आपण यांचं लॅपटॉपवरती चित्र बघूया की यांनी सुद्धा श्री विश्वामृत चिकित्सालयाला भेट दिलेली आहे. खास या ठिकाणी आपण बघू शकता त्यांचं चित्र. प्रतिभाताई पाटील सर आपल्याकडे सर आपल्याकडे आल्या होता आणि जरूर त्यांनीही चिकित्सा घेतलेली आहे. त्याच्या बरोबरीने गोविंदाचार्य हे आपल्याला आता ह्या फोटोमध्ये दिसत आहेत, सरस्वती शंकराचार्य करवीर पीठाचे, ह्यांनी सुद्धा श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये येऊन आपली चिकित्सा घेतलेली आहे. आणि असे अनेक रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे श्री स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख आचार्य पुरुषोत्तम प्रियदासजी आणि अनेक सेलिब्रिटीज, अनेक नामांकित व्यक्तींनी आज श्री विश्वामृत चिकित्सालयाला भेट देऊन त्या ठिकाणी चिकित्सा घेतलेली आहे. एक प्रकारे म्हणूया की हा एक गौरव आहे श्री विश्वामृत चिकित्सेचा त्यांनी केलेला या ठिकाणी भेट देऊन. आणि म्हणूनच ह्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचाराचं प्रयोजन घेऊन हा आजचा खास कार्यक्रम करत आहोत. सर, हा जो सर्व भाग आहे की आज वातव्याधींवरती आपण आता चर्चा केली, गुडघेदुखी, मणक्यांचे विकार, या सर्व आजारांवरती विश्वामृत चिकित्सालय वरदान आहेच, पण कॅन्सर सारख्या आजारावरती सुद्धा आपण आज काम करत आहात. अतिशय प्रभावी उपचार मिळत आहेत ह्याच्याद्वारे. जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल आणि खास आयुर्वेदाचे विद्यार्थी आपला जर का आजचा कार्यक्रम बघतायत त्यांना आपल्याला काय सांगायला आवडेल? याच्यामध्ये रुग्णाचं निदान जे आहे ते पूर्ण आयुर्वेदीय पद्धतीने आणि आयुर्वेदाच्या सिद्धांतांच्यावरती आधारित असं जर झालं तर आयुर्वेदामध्ये सगळ्या आजारांची चिकित्सा ही उपलब्ध आहे. मग तो आजार कॅन्सरसारखा असू दे, एड्ससारखा असू दे, किंवा सिस्टमिक ल्युपस एरिथ्रोमॅटोसारखा असा आजार असू दे, किंवा इतर आणखी नवीन येणारे कोणते आजार असतील तेही असू देत. कारण शेवटी त्याचा संनिपात आपल्या शरीराशी घडतो आणि आपल्या शरीरातल्या दोष धातू आणि मलांच्या प्रक्रियांच्यामध्ये बिघाड घडतो. आणि ते झालं की ते प्रकरण जे सगळं आहे ते पांचभौतिक आपली जी शरीराची धाटणी आहे त्याच्यानुसारच आपल्याला त्याचे उपचार करायला लागतात. आणि त्रिदोष हे सुद्धा पंचमहाभूतातून उत्पन्न होत असतात. आणि चिकित्सा करत असताना जी आपण द्रव्य किंवा औषध वापरणार आहे त्याच्यात सुद्धा पंचमहाभूतांचाच विचार केला जातो. त्यामुळे कोणताही आजार शरीरामध्ये उत्पन्न झाला तो नवीन आहे, जुना आहे, आयुर्वेदात त्याचं वर्णन आहे का नाही, या सगळ्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आयुर्वेदिक चिकित्सा ही उत्तम पद्धतीने प्रभावी होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थी वर्गाने असं करायला पाहिजे आयुर्वेदाच्या की मूल ग्रंथांचा संस्कृतमधनं अभ्यास हा करायला पाहिजे. संस्कृत ही भाषा अवघड नाही आहे. व्यासंग जर असेल तर ती व्यवस्थित समजू लागते आणि ती समजल्यानंतर टीका वाचन करून आणि ग्रंथ वाचन करून गुरुच्याकडे जाऊन जर तो आयुर्वेद शिकला तर त्यांना मला नाही वाटत की कोणता असा प्रश्न उत्पन्न होईल की ज्याची ती ट्रीटमेंट करू शकणार नाही. येस, आणि या ठिकाणी आपण जरूर बघूया की हा एक भाग होता की आज आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना तर श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये खास करून प्रशिक्षण आहे, मोफत प्रशिक्षण आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांना सुद्धा आयुर्वेदाचं जर का क्षमा करा केलं जातं या श्री विश्वामृत चिकित्सालयाद्वारे. या ठिकाणी आपण त्यांनी बनवलेली खास औषधं सर्वसामान्यांना घेता येतील अशा स्वरूपात, म्हणजे कॉम्प्लायन्स हा जो विषय असतो, बऱ्याचदा आपल्याला भीती वाटते की आयुर्वेदाची औषध आपल्याला घेता येऊ शकतील की नाही, किंवा त्याच्यात चूर्ण असेल काय असेल, तर अतिशय साध्या सोप्या स्वरूपामध्ये रुग्णांना घेता येतील, सर्वसामान्यांना सुद्धा ती व्यवस्थित घेता येतील दैनंदिन दिनचर्येमध्ये, अशा प्रकारची औषधीकरण हे श्री विश्वामृत चिकित्सालयाकडनं केलं जातं. आणि म्हणूनच आज ह्या ज्या यशस्वी चिकित्सा आपल्याला इतक्या लोकांच्या झालेल्या दिसत आहेत, इतक्या लोकांना जे जीवनदान, एक म्हणूया वरदान अशी चिकित्सा पद्धती आहे, ह्याचं यश ह्या सर्व सार्वांगिक किंवा होलिस्टिक अप्रोचमध्ये आहे. आपण जरूर श्री विश्वामृत चिकित्सालयाचे संपर्कासाठी नंबर टिपून घ्या. पहिला नंबर, हे पहिले दोन नंबर पुण्याचे आहेत, 020 STD कोड आहे, आणि नंबर आहे 2443025 म्हणजे 24430259, आणि दुसरा नंबर आहे 24430262. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खास मोबाईल नंबर्स आहेत, तेही आपण जरूर टिपून घ्या. 9595810727 म्हणजे 9595810727, आणि दुसरा नंबर आहे 8087347921 म्हणजे 8087347921. आपण जरूर श्री विश्रामृत चिकित्सालयाला आपल्याला जर का वातव्याधी, गुडघेदुखी, संधिवात, मणक्यांच्या विकारांविषयी माहिती हवी असेल, स्लिप डिस्क सायटिका सारख्या, तर जरूर संपर्क करू शकता. वैद्यराज, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.